माहितीये का, जेव्हा त्यांनी बोलवलं तिकडे ना, तेव्हा आधी मला वाटलं की नेहमीसारखं काहीतरी साधं असेल, ऑडिशन असेल. मी तिकडे गेल्यावरती सगळे इतके चांगले वागले माझ्याशी. पहिल्यांदा मला आयुष्यात माझी कॉस्ट्युम ट्रायल झाली. त्याच्यानंतर फुल डे माझं शूटिंग होतं. सगळ्या शॉट्स मध्ये मी होते. माझा क्लोजअप पण घेतला त्यांनी. आणि माहितीये का, तिकडे स्वप्नील जोशी आला होता. मी त्याच्याकडे बघितलं ना, तेव्हा आधी मला वाटलं तो माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. पण तो माझ्याशी बोलला. मला येऊन म्हणाला की तुम्ही खूप चांगली ऍक्टिंग करता, पुढे तुम्ही खूप मोठे व्हाल. पण शेवटी मी दिसलेच नाही यार. मला तुम्ही फसवताय मला हलकटांनो. मिनल, एक सांगू, तुझ्या पाठीवरचे एक्सप्रेशन्स लाजवाब होते यार. एक नंबर. एक मागून सेल्फी काढूया. ये या गेले का सगळे? मी एकटाच. फोटो बघ कसले मस्त आले. बघ मिनल. हा बघ, डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर पाऊट. तिने पाठीकडून सेल्फी दिला असता. बस मी इकडे. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. माझ्याकडून तुम्हाला चायनीज गिफ्ट. चायनीज गिफ्ट. मॅडम तुम्ही आता मोठ्या मॅडम होणार ना, हिरोईन होणार. मॅडम तुमचा एक फोटो द्या ना. मी तो असा मोठा करून ना माझ्या दुकानावरती पाठी म्हणून लावणार. म्हणजे कसं आहे, माझ्या दुकानाची बरकत होईल ना. मॅडम ऐका ना, मी तुमचा जाम मोठा फॅन आहे. मी मला एक तुमचा सेल्फी द्या ना. एक काम कर, सेफली काढ, कारण की ती खूप रागावली. सेफली काढायचं काढ. फोन कुठे आहे तुझा? ओके गाइस, स्माइल फॉर द सेफली.